असा एक राजा ज्याने आयुष्यात 120 लढाया केल्या आणि एकही लढाई तो हरला नाही. औरंगजेबासारखा कुरु बादशाह ज्याच्या नावाने थरथरायचा, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपवायचं स्वप्न पाहिलं होतं, तोच औरंगजेब 9 वर्ष या छाव्यासमोर हतबल झाला होता. पण मग 11 मार्च 1679ला असं काय घडलं की भीमा नदीचं पाणी रक्ताने लाल झालं? सह्याद्रीच्या कडामधून रडण्याचा आवाज आला. काय तो केवळ मुघलांचा विजय होता? नाही, तो विजय नव्हता. तो होता रक्ताच्या नात्यांनी केलेला सर्वात नीच विश्वासघात. आज आपण त्या एका मिनिटाचा हिशोब घेणार आहोत ज्याने महाराष्ट्राचा इतिहास कायमचा बदलला. पण खरी गद्दारी कुणी केली आणि त्या बदल्यात त्याला काय मिळालं, हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही हा व्हिडिओ सोडू शकणार नाही. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य पोरकं झालं असं दिल्लीला वाटलं होतं. औरंगजेब 5 लाखांची फौज, तोफांचा ताफा आणि अफाट खजिना घेऊन दक्षिणेत उतरला. त्याला वाटलं होतं की काही महिन्यात तो मराठ्यांचं राज्य गिळंकृत करेल. पण समोर उभा होता साक्षात रुद्र अवतार, छत्रपती संभाजी महाराज. शंभूराजांनी एकाच वेळी 5 आघाड्यावर युद्ध केलं. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, जंजिऱ्याचा सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज. औरंगजेबाचा प्रत्येक सरदार पराभूत होऊन परत जात होता. बादशाह इतका संतापला होता की आपली राजेशाही टोपी जमिनीवर आपटली आणि शपथ घेतली, जोपर्यंत संभाजीला पकडत नाही तोपर्यंत डोक्यावर टोपी घालणार नाही. पण विचार करा, ज्या राजाला 5 लाखांची फौज हरवू शकत नाही, त्याला हरवण्याची ताकद कुणात होती? औरंगजेबाला समजलं की तलवारीने हा वाघ आता पकडता येणार नाही. त्याला पकडण्यासाठी फितुरी करावी लागेल, गद्दारी करावी लागेल. इथे कथेत प्रवेश होतो फितुरीचा. स्वराज्यातले काही वतनदार महाराजांच्या कडक शिस्तीमुळे नाराज होते. शिवरायांनी वतनदारी बंद केली होती. पण काही लोकांना स्वतःच्या जमिनी आणि सत्तेची हाव होती. यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे गणोजी शिर्के. गणोजी शिर्के हे नात्याने महाराजांचे मेव्हणे, महाराणी येसूबाईचे सख्खे भाऊ. यांना आपली जुनी दाभोळची वतनदारी परत हवी होती. महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, स्वराज्याची माती ही कुणा एकाची मालमत्ता नाही, ती आहे रयतेची. मी देह देईन पण वतन देणार नाही. गणोजीच्या मनात हाच राग विषासारखा साचला गेला. दुसरीकडे औरंगजेबाचे हेर खाते सतत मराठा सरदारांच्या संपर्कात होते. त्यांनी गणोजी शिर्केला गाठलं. संभाजीला आमच्या हवाली कर, तुला हवं ती वतन बादशाह देईल. तुम्हाला काय वाटतं, एका वतनासाठी कुणी आपल्या बहिणीचं कुंकू पुसायला निघू शकतं का? हो, निघाले होते आपले गणोजी शिर्के, गद्दार. फेब्रुवारी 1679ला महाराज संगमेश्वरला पोचले होते. ते तिथे गुप्तपणे मुक्कामी होते, कारण त्यांना रायगडावर जाऊन पुढील रणनीती आखायची होती. त्यांच्यासोबत फक्त मोजकेच मावळे आणि कवी कलश होते. मुकरब खान, जो औरंगजेबाचा क्रूर सरदार होता, तो कोल्हापुरात दबा धरून बसला होता. त्याला संगमेश्वरला पोचण्यासाठी सह्याद्रीच्या अतिशय कठीण दऱ्याखोऱ्यातून जावं लागलं होतं, जो मार्ग फक्त मराठ्यांनाच माहीत होता. मुकरब खानला तो गुप्त मार्ग कोणी दाखवला? हो, गणोजी शिर्के. गणोजी शिर्केंनी स्वतः मुघल सैन्याचं नेतृत्व केलं. 2000 मुघल सैनिक पावसाच्या अंधारात चिखलातून त्या मार्गाने संगमेश्वरच्या दिशेने सरकत होते. महाराजांना याची कल्पनाही नव्हती की त्यांचा स्वतःचा मेव्हणा मृत्यूला घेऊन त्यांच्या दारापर्यंत पोहोचला आहे. 1 फेब्रुवारी 1679ला जेव्हा मुघलांनी अचानक हल्ला केला, तेव्हा कवी कलशनी प्रतिकार केला, पण ते जखमी झाले. महाराजांनी तलवार काढली, पण शत्रूने त्यांना चारी बाजूंनी वेढलं. शंभूराजे पकडले गेले. सह्याद्रीचा वाघ आज साखळदंडात होता. महाराजांना जेव्हा साखळदंडात जखडून विद्रूप करून औरंगजेबासमोर उभं केलं, तेव्हा बादशाह सिंहासनावरून खाली उतरला. त्याला खात्री नव्हती की समोर उभा असलेला माणूस हाच तो संभाजी आहे, ज्याने त्याला 9 वर्ष झोपू दिलं नाही. औरंगजेबाने किनाटी घातल्या, स्वराज्य मुघलांच्या स्वाधीन कर. मुघल खजिना कुठे आहे ते सांग. आणि तिसरं, इस्लाम धर्म स्वीकार कर. आता हे अटी वेगवेगळ्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या आहेत. संभाजी महाराज गरजले, तुझ्या 7 पिढ्या उतरल्या तरी मी स्वराज्य आणि धर्म सोडणार नाही. औरंगजेब खळखळला. त्याने आदेश दिला की महाराजांचे डोळे काढा. याच वेळी कवी कलश यांनी
ते ऐतिहासिक काव्य रचलं. यावन रावण की शंभू बंद्यो है काल, म्हणजे बादशाह तुझ्या वाघाला साखरदंडात बांधलं तरी त्याच्या डोळ्यातील तेज तुला जाळून भस्म करेल. औरंगजेबाने महाराजांचे डोळे काढले, जीभ कापली, पण शंभूराजेंच्या चेहऱ्यावर भीतीची एक लवकेशही नव्हती. पुढचे 40 दिवस मानवतेच्या इतिहासातील सर्वात क्रूर दिवस होते. महाराजांची नखं उपटली गेली, त्यांच्या अंगावरची कातडी सोडली गेली, दररोज अंगावर मीठ टाकलं गेलं. औरंगजेबाला वाटलं होतं की वेदना सहन न होऊन संभाजी शरण येईल. पण तासनतास चालणाऱ्या या छळाला नंतर जेव्हा महाराज शुद्धीवर यायची तेव्हा त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघायचा नाही. ही लढाई आता केवळ सत्तेची नाही, ती स्वाभिमानाची होती. औरंगजेब स्वतःला विसरू लागला, हा माणूस आहे की देव? इतक्या वेदना सहन करण्याची ताकद याच्यात येते कुठून? तो औरंगजेबाचा पराभव होता, जो अपाट सैन्य असूनही एका साखरदंडात बांधलेल्या माणसाच्या मनाला तोडू शकला नाही. शेवटी 11 मार्च 1679 फाल्गुन अमावस्येच्या दिवशी तुळापूर येथे भीमा इंद्रायणीच्या संगमावर महाराजांची हत्या करण्यात आली. औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजीला मारलं की मराठ्यांचं राज्य संपेल, पण त्याने सर्वात मोठी चूक केली. संभाजी महाराजांच्या बलिदानाने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. जो शेतकरी शेतात नांगर धरत होता त्याने तलवार हाती घेतली, स्त्रियांनी शस्त्र उचलली. पुढील 27 वर्ष मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडलं. औरंगजेबाला दिल्लीत परत जाता आलं नाही. शेवटी महाराष्ट्राच्या याच मातीत त्या क्रूर बादशाहाला आपली कबर खोदावी लागली. हे होतं शंभूराजांच्या बलिदानाचं फळ. मित्रांनो, गणोजी शिर्केला औरंगजेबाने वतन दिलं खरं, पण इतिहासाने त्याला फितूर म्हणून कायमचं काळीम फासलं. आजही गणोजीचं नाव घेतलं की कपाळावर आळ्या येतात आणि आपल्या शंभूराजेंचं नाव घेतलं की छाती अभिमानाने फुगते. हे युद्ध आजही संपलेलं नाही. आजही आपल्या आजूबाजूच्या फितुरांना ओळखायचं आहे. संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिकवतो की देह दिला तरी चालेल, पण स्वाभिमान आणि स्वराज्य कधी देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जर गणोजी शिर्केंनी गद्दारी केली नसती तर आजचा हा भारत, आजचा हा महाराष्ट्र कसा असता? आणि या महान राजाला वंदन करण्यासाठी कमेंटमध्ये जय शंभूराजे जय शिवराय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.